नमस्कार. देशामध्ये नीट परीक्षेचे पेपर फुटू लागले आणि सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारमय झालेलं आहे. वसईत त्याच विद्यार्थ्यांचा जो आक्रोश आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वसई विरार काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी ह्यांनी आज वसईत एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. त्यांचं उद्दिष्ट हेच आहे की वसईतील जी काही विद्यार्थी ह्या परीक्षेत बसलेले ते देखील त्यांचं भविष्य अंधारमय दिसत होतं. आता पुन्हा देखील नीटची परीक्षा घेतली जाते, परंतु ही परीक्षा घेताना विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत असतात आणि ज्या वेळेला असं पेपर फुटीचं प्रकरण होते त्यानंतर विद्यार्थी हे नैराश्य अवस्थेत जातात. नैराश्य अवस्थेत गेल्यानंतर त्यांचं विचार करण्याची पद्धत बदलते आणि नैराश्यातून कधी कधी टोकाची भूमिका घेतात आणि आपलं जीवन देखील संपवत असतात. परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या विद्यार्थ्यांचं जे काही भविष्य अंधारमय झालंय त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत आणि त्यांना जो काही संघर्ष करावा लागेल किंवा त्यांच्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल त्यासाठी आम्ही मागे पुढे बघणार नाही. ह्यासाठी बोलण्यासाठी आज आपल्या सोबत वसई विरार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल आलमेडे साहेब हे आहेत. साहेब, आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सचे मुख्य उद्दिष्ट काय? आपल्याला माहिती आहे 19 तारखेला राहुलजी गांधी यांचा वाढदिवस गेला. त्या वाढदिवसानिमित्त एक आठवड्याचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेशने दिलेला आहे, AICCने दिलेला आहे. जी भूमिका राहुलजी गांधी यांनी घेतलेली आहे की नीटच्या पेपर लीक होणं हे आता चालू नाही आहे. नीटचा पेपर लीक होणं हे 2014 पासून सत्तेमध्ये आल्यापासून चालू आहे आणि या सरकारची पाकेटमारी देखील चालू आहे. नीटमध्ये जे मुलं जवळजवळ 22 ते 23 लाख मुलं जी परीक्षेला बसतात त्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 लाख कोटीचा खर्च त्या विद्यार्थ्यांना होत असतो. आणि हा खर्च कशासाठी होतो? वेगवेगळ्या क्लासेससाठी होतो आणि त्या क्लासेसना पेपर देऊन त्यांच्याकडून पैसे वसुलीचं काम हे सरकार करते असा यांच्यावर आरोप आहे. कॉक्रोच जनता पार्टी देखील त्याच्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे आणि त्यांना कुठलंही राजकारण न करता राहुलजी गांधी यांनी या विद्यार्थ्यांना सपोर्ट देण्यासाठी आपली एक भूमिका कोटा येथे त्यांनी एक सभा घेऊन मांडलेली आहे. येणाऱ्या काळात अजून काही सभा त्यांच्या होणार आहेत, परंतु त्यांची जी भूमिका आहे ती सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा आठवड्याचा कार्यक्रम दिलेला आहे. त्या निमित्ताने आजची ही पत्रकार परिषद आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नीटच्या क्लासेस आपल्याकडे वसईला चालू झाले आहेत. आता एक बॅच पूर्ण झालेले आहे, नवीन क्लासेस चालू होत आहेत. त्या क्लासेसकडे जाऊन विद्यार्थ्यांचा जो रोष आहे, विद्यार्थ्यांची जी निराशा आहे, विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये जो अंधकार पसरलेला आहे त्यांना राहुलजी गांधींनी सपोर्ट द्यायचं जो काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आम्हाला देखील फीडबॅक तरुणांकडून कळतो. राहुलजींची भूमिका आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी पत्र काढून हे पत्रकार परिषद आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा असं सांगितलेलं आहे. त्या निमित्ताने आजचा हा प्रयत्न. आपल्याला माहिती आहे 2014 पासून काय काय आश्वासने दिली आहेत, खोटी आश्वासनं कशी दिलेली आहेत. त्यांनी महागाई कमी करण्याच्या निमित्ताने सरकारमध्ये आले, त्यानंतर नोटबंदी केली. नोटबंदी करून लोकांची जी घरची अगदी सुरक्षिततेसाठी ठेवलेली रक्कम देखील त्यांना बँकेत जमा करायला लावली. त्यावेळेला देखील 100 ते 150 लोकांचे प्राण गेले. त्यांना काही कॉम्पेन्सेशन मिळालं का? त्यानंतर शेतकऱ्यांसाठी काळा कायदा आणला. शेतकऱ्यांसाठी काळा कायदा आला, त्याच्यामध्ये देखील 100 ते 150 शेतकऱ्यांचे प्राण गेले. नोटबंदीमध्ये देखील जे प्राण गेले त्यांना देखील कॉम्पेन्सेशन दिलं नाही. आणि केवळ ह्यांचे जे पैसे म्हणजे आता जे बाहेर येत आहे ते असं आहे की नोटबंदी ज्या वेळेला केली त्यावेळेला काळा पैसा बंद करणं, सर्व भ्रष्टाचार बंद करणं हे यांचं टार्गेट होतं. आता प्रत्येक सरकारमध्ये बसलेला मुख्यमंत्री देखील त्याच्या राज्यामध्ये योजना चालू करायची, तिकडे जमिनी कशा खरेदी करतो हे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून आपण बघितलं असेल, ऐकलं असेल. म्हणजे जर मुख्यमंत्री जर भ्रष्टाचार करत असेल तर कुणाकडून तुम्ही चांगल्या ट्रान्सपरंट व्यवहाराची अपेक्षा करणार? त्यामुळे या सरकारचे जे वाभाडे आहेत ते राहुलजीने खोललेले आहेत. कुठलंही राजकारण न करता विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहुलजींची भूमिका आहे, ती वसई विरारमधील विद्यार्थ्यांपर्यंत आणि तरुणांपर्यंत नेण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत कांबळी साहेब आहेत. कांबळी साहेब ह्या सर्व प्रकरणाबद्दल काय सांगतात ते देखील ऐकूया. साहेब, तुम्ही काय सांगाल ह्या सर्व नीटच्या परीक्षेचा जो चाललेला प्रकार आहे त्याबद्दल? राजकारणाचा भाग सोडला, मी एक शिक्षण क्षेत्रामधला एक तज्ज्ञ आहे. मी स्वतः मुंबई विद्यापीठामध्ये जवळपास 25 ते 30 वर्ष मी सहाय्यक कुलसचिव, उपकुलसचिव, कुलसचिव या जबाबदाऱ्या मी पार पाडलेल्या आहेत. आणि मी कुठलंही पॉलिटिकल स्टेटमेंट करणार नाही, अतिशय जबाबदारीपणे बोलतोय
की 2012 पासून ते 2024 पर्यंत कोट्यामधला जो सुसाईडचा रेट आहे, माझ्याकडे फिगर्स आहेत, 115 लोकांनी सुसाईड केलेला आहे 2012 ते 2024 पर्यंत. दरवर्षी लाखो लोक बसतात. यावर्षी 24 लाख लोक परीक्षेला बसले होते. याचा सक्सेस जो रेट आहे फक्त 5% आहे. याच्यामध्ये फायनान्शियल म्हणजे इकॉनॉमिक जे ट्रान्झॅक्शन आहे, जो टर्नओव्हर आहे, तो टर्नओव्हर साधारणतः 1.25 लाख कोटीच्या जवळपास हा टर्नओव्हर आहे. मेडिकलच्या सीट्स किती आहेत? सगळेच म्हणतात मॅडम मेडिकल मिळालं पाहिजे. सीट्स किती आहेत? 1.5 लाख म्हणजे 1.5 लाख सीट्स आहेत आणि 24 लाख मुलं परीक्षेला बसतात. म्हणजे सक्सेसचा रेट काय? तर यानिमित्त बरं, हा झाला नुसता मेडिसिनचा. इंजिनिअरिंग, IIT, CUET हा वेगळाच विषय आणखी. म्हणजे या शिक्षण क्षेत्रामध्ये फंडामेंटल राईट्स आपण म्हणतो शिक्षण, परंतु आता शिक्षण हे सर्वसामान्याच्या हातातून गेलेलं आहे, आता ऑलरेडी गेलेलं आहे. आता आपण धर्माच्या नावावर एक ऑक्सफर्ड विद्यापीठामधून MPhil केलेला युवक जेव्हा आपल्याकडे 2014 पासून सत्य सांगतो, त्याला आपण खोटं ठरवण्यासाठी, त्याला पप्पू ठरवण्यासाठी हजारो कोटी आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. आणि जो खरा विश्वगुरू बनू इच्छितो, जो खरा सत्य सांगतो देशाच्या पुढील काय काय समस्या आहेत, त्याला आपण पूर्ण खोटं ठरवतो किंवा पप्पू ठरवतो. अशा पद्धतीनं आपण विश्वगुरू बनू शकत नाही. खूप शिक्षणातले मुद्दे आहेत. रिसर्चमध्ये तर संपूर्ण सत्यानाश केलेला एवढंच फक्त सांगतो. तर ही एकंदरीत शिक्षणाची परिस्थिती या सरकारने सत्यानाश करण्याची आहे, एवढंच मी सांगेन. आपल्यासोबत वसई विरार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन पेंढारी साहेब आहेत. ते आता ह्या सर्व तक्रारांवरती काय सांगतात ते आपण ऐकूया. साहेब, आता जे काही मेडिकल आणि नीटच्या परीक्षेचा पेपर फुटलेला आणि त्यानंतर आता पुन्हा एक्झाम झालेली आहे, आता वसईतील जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही कोणत्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहात? बघा, वसईतील जे विद्यार्थी आहेत किंवा समस्त हिंदुस्थानातले विद्यार्थी आहेत, तब्बल आपण विचार केला का 24 लाखाच्या आसपास मुलं आपलं भवितव्य पणाला लावत आहेत. म्हणजे आयुष्यभराची जी मेहनत आहे ते एक नसतो, त्याचा कुटुंब त्यामागे असतं अख्खं. तर अशा वेळेला त्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे त्यांना मोरल सपोर्ट देणं, का त्यांना हेच सांगणं का बाबा ही व्यवस्था चुकीची आहे, तुम्ही चुकीचे नाहीये, हे फेलियर तुमचं नाहीये. कारण का जोपर्यंत विद्यार्थ्याच्या मनामधला तो कॉन्फिडन्स परत येत नाही, कारण का माणूस प्रत्येक गोष्ट हरला तर परत येऊ शकतं, पण आत्मविश्वास जर हरला तर सगळं संपलं. आणि जर ह्या देशाचा विद्यार्थी आत्मविश्वास जर हरला तर हा देश रसातळाला जायला वेळ लागणार नाही. पण ह्या मागचं सर्वात मोठं कारण असं आहे का ह्या सरकारची जी नीती आहे ती कूटनीती आहे. का चांगलं जे मेरिट आहे ते पुढे आलंच नाही पाहिजे. फक्त बाबू लोकांचे आणि काही उद्योगपत्यांचे जे चेले चपाटे आहेत त्यांच्याच लोकांना त्या महत्वाच्या ठिकाणी बसणं गरजेचं आहे. त्यामुळे मेरिटमधून आलेले चांगले लोक आणि चांगले डॉक्टर यांना नको आहेत. आता आपण उदाहरण घ्या का ह्या सरकारला साधं नीटची एक्झाम पण नीट घेतात नाही का? कारण का ह्या देशाचे पंतप्रधान गेल्या 3 टर्ममध्ये हे सांगू शकले नाही का त्यांची डिग्री खरी आहे का खोटी आहे. कधी बोलतात ते 4थी शिकलेत, कधी बोलतात त्यांनी इंटर केलंय, कधी बोलतात त्यांनी एंटायर पॉलिटिक्स केलेला आहे. आणि त्यांनी जी डिग्री आणली आहे तो फॉन्ट, जो कम्प्युटरमध्ये जो फॉन्ट बनतो तो आता कुठे 2000 नंतर आला आणि त्यांनी ती तेव्हाची डिग्री तेव्हा त्यांनी छापून आणली. आणि डिग्री कोण दाखवतं? तर या देशाचे गृहमंत्री अमित शहा ती फेक डिग्री दाखवतात. म्हणजे सरकार किती सस्टेनेबल आहे तुम्ही विचार करा. आणि अतिशय क्लेशदायक गोष्ट ही आहे, या सरकारला एज्युकेशन जो मूळ पाया आहे, जो सरस्वतीचा पाया, तो यांना नको आहे. आपण बघितलं का सम्राट अशोकांचं जे बिहार आहे, सम्राट अशोकांचं तिकडे 7वी शिकलेला अनपढ सम्राट चौधरी आणून त्यांनी बसवलेला आहे. म्हणजे हा अपमान सम्राट अशोकांचा आहे, हा अपमान त्या एज्युकेशन व्यवस्थेचा आहे. का पटना सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये जिकडे सम्राट अशोकांनी राज्य केलं, जो बौद्ध धर्मांचा प्रचार त्यांनी जगभर केला, अर्ध्यापेक्षा जास्त विश्वभर ज्यांनी राज्य केलं, अशा सम्राटांच्या राज्यामध्ये एक असा मुख्यमंत्री आणला का त्याला शपथ पण घेता येत नाही मुख्यमंत्री पदाची. त्यावेळेला 10 वेळा चुकला, त्याला शब्दही बोलता येत नाहीये. तर हे सरकार नेमकं काय करू इच्छिते हे जनतेने विचार केला पाहिजे. का ह्यांनी मूर्ख दगड ही त्या जागेवर का बसवली आहेत, जी जागा या देशाचं, या विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणार आहे. आणि अशा वेळेला राहुल गांधींसारखा योद्धा
परत एकदा मैदानात आलेला आहे. त्यांनी तोच मुद्दा मांडलेला आहे. फक्त नीट एक्झाम नाही तर बेरोजगारीचा प्रश्न आहे, इथूनच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न आहे, हा सगळा चव्हाट्यावर आलेला आहे. आणि हे फेलियर आमच्या राजाबाबूंचं आहे, जे प्रत्येक वेळेला युद्धामध्ये आपल्या मिलिटरीने काय चांगलं केलं का ते एअरफोर्सचे कपडे घालतात, नेव्हीने काय केलं का ते नेव्हीचे कपडे घालतात, उद्या वेगवेगळ्या समाजाच्या तिकडे जातात त्यावेळेला ते पगडी प्रदान करतात, कुठे तारपा वाजवतात, कुठे ते ढोल वाजवतात. पण काय झालंय, त्यांचा हा खोटेपणाचा ढोल फुटलेला आहे आणि जनता रस्त्यावर येऊन पुन्हा एकदा गांधींचं नेतृत्व, बघा हे राजकारण नाहीये, पण या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा सर्वात मोठा जर कोण शिपाई असेल अहिंसेचा तर ते महात्मा गांधी आहे. आणि त्या गांधींच्या मार्गावर चालणारे राहुल गांधी हेच आपलं नेतृत्व करू शकतात. आणि येणाऱ्या देशाच्या या पिढीला, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या युवा शक्तीला आपण साथ देऊया. आणि माझं विनंती आहे पुन्हा एकदा का बाळांनो, आत्महत्या करू नका. हे राष्ट्र तुमचं आहे, तसं हे जे परिवार आहे, जिकडे तुम्हाला आई वडिलांनी जन्म दिलाय, त्यांच्या डोळ्याचे अश्रू विचार करा. तुमच्या प्रेतावर त्यांची अवस्था काय होईल हा एकदा विचार करा तुम्ही, आणि आत्महत्या करू नका, ही विनंती आहे. तर आपण ऐकलं, आज वसईतील काँग्रेस पक्षश्रेष्ठ असू द्या किंवा काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, ह्यांचं एकच म्हणणं आहे की देशाचे राज्यकर्ते हे जरी बरोबररित्या नीट परीक्षा घेऊ शकले नसले तरी आम्ही ह्या विद्यार्थ्यांसोबत आहोत. ज्यांचं आकाश हरवलं जाते, ज्यांच्या समोरचं भविष्य हे अंधारमय होऊ शकते, अशा लोकांना आता आम्ही सपोर्ट करणार आहोत. आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत. फक्त आमची तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका. कारण भविष्यात अपयश येतील, पण त्या अपयशानंतर आपण कधीतरी एकदा सफल होणार आहोत आणि आपलं भविष्य चांगलं होण्यासाठी आम्ही कायमचं तुमच्या सोबत राहणार आहोत. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.